Hello dear students, this is your teacher Vidya Thoran, and in this video I am going to tell you last minute tips for preparation of English subject. इयत्ता 12वी आणि इंग्रजी विषयासाठी कमी कालावधीत अधिक तयारी व्हावी यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये काही टिप्स पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मार्क्सचं डिवायडेशन कशा पद्धतीने आहे ते पाहणार आहोत. इन युअर टेक्स्टबुक देर आर 4 पार्ट्स: प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल अँड नॉवेल. त्याच्यापैकी प्रोज सेक्शन जे आहे ते 34 मार्काला आहे, पोएट्री 14 मार्क्ससाठी, रायटिंग स्किल ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल म्हणतो ते 16 मार्क्स म्हणजे 16 मार्क्ससाठी आहे, आणि शेवटचे सेक्शन म्हणजेच नॉवेल सेक्शन हे 16 मार्क्ससाठी विचारलं जाणार आहे. तर आपण टिप्स आता या ठिकाणी वाचूया. सेक्शन 1 प्रोज. सॉल्व ऑल द सेक्शन्स ऑफ ॲन ॲक्टिव्हिटी शीट. सेकंडली, डोंट लीव एनी क्वेश्चन अनअटेम्प्टेड. क्वेश्चन 2 त्याच्यातला बी जो आहे समरी रायटिंग अँड सी माइंड मॅपिंग आर द कंपल्सरी रायटिंग स्किल, सो डोंट फॉरगेट टू अटेम्प्ट इट with proper format. Next, section number 2, that is poetry. Don't forget to attempt the poetic creativity, as this answer is given full credit if you have attempted it correctly. Don't forget to cover all the points asked in the question of poetic appreciation. If points are not asked, cover all traditional points like poet's name, title of the poem, central idea or theme, poetic device, language, structure and moral of the poem. जनरली तुम्हाला जेव्हा ॲप्रिसिएशन विचारलं जातं त्यावेळेस पॉईंट दिलेले असतात ॲक्टिव्हिटी शीटमध्ये, आणि समजा जेव्हा पॉईंट नाही दिलेले त्यावेळेस तुम्ही पॅरेग्राफ फॉर्ममध्ये हा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर लिहायचा आहे. पण सगळे पॉईंट्स जसं की पोएटचं नाव काय आहे, पोएटचं टायटल ॲप्रोप्रिएट कसं आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, थीम काय आहे, त्याचबरोबर त्याच्यात वापरले गेलेले फिगर ऑफ स्पीच, स्ट्रक्चर कसं आहे, आणि मॉरल ऑफ द पोएम, आणि व्हाय यू लाईक दॅट पोएम म्हणजे तुम्हाला ती कविता का आवडली. तर हे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये कवर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं सेक्शन आहे 3 रायटिंग स्किल, की ज्याला आपण कम्युनिकेशन स्किल असं पण म्हणतो. 16 मार्क्ससाठी तुम्हाला आहे, सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारा हा सेक्शन आहे, आणि क्वेश्चन नंबर 4 आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये हा असतो. वाचूया. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन. फॉर स्कोर पॉईंट ऑफ व्ह्यू यू हॅव मल्टिपल ऑप्शन्स टू राईट. दो देर आर 3 ऑप्शन्स इन रायटिंग स्किल्स, सिलेक्ट वन ऑफ युअर चॉईस अँड प्रॅक्टिस इट. याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जसं मी सांगितलं की क्वेश्चन नंबर 4 आहे, त्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स आहेत ए, बी, सी आणि डी, आणि प्रत्येक सब क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3 ऑप्शनपैकी फक्त एकच प्रश्न जो आहे तो अटेम्प्ट करायचा आहे. त्याच्यापैकी क्वेश्चन नंबर 4A जो आहे तो आहे व्हर्च्युअल मॅसेज, सेकंड आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज, आणि थर्ड आहे ग्रुप डिस्कशन. म्हणजे या तिघांपैकी एकच प्रश्न जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 4मधला बी जो आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, त्याला और आहे ईमेल रायटिंग, आणि त्याला देखील और आहे रिपोर्ट रायटिंग. या तिघांपैकी तुम्हाला जो इझी वाटेल तो प्रश्न तुम्ही लिहायचा आहे. सीमध्ये आहेत स्पीच रायटिंग और कंपेरिंग, ज्याला आर्ट ऑफ कंपेरिंग असं म्हणतो आपण, और एक्सपॅन्शन ऑफ आयडिया. क्वेश्चन नंबर 4मधील डी आहे रिव्ह्यू रायटिंग. त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर मूव्हीचा रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू या दोघांपैकी एक रिव्ह्यू लिहायचा असेल. त्याला और असतं ब्लॉग रायटिंग, आणि त्यालाही और आहे अपील रायटिंग. अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न जो आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. सेक्शन नंबर 4 म्हणजेच आपल्या क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन नंबर 5 की जो नॉवेल सेक्शनवर असतो, लिटररी जॉनर आपण त्याला म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय टिप्स आहे वाचूया. दिस इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन ऑफ द क्वेश्चन पेपर. इट इज कंपल्सरी, डिपेंड्स ऑन युअर मेमरायझेशन. सो लुक ॲट दिस नॉवेल्स विथ द पर्स्पेक्टिव्ह ऑफ एलिमेंट्स ऑफ नॉवेल्स. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की नॉवेल्स सगळ्यात कठीण जात असतं विद्यार्थ्यांना. तर हे सेक्शन किंवा हा प्रश्न कठीण जाण्यामागचं कारण आहे की या ठिकाणी तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला नसतो, आणि सेकंड जे आहे तर मेमरायझेशन. तुम्हाला हे जितके पण नॉवेल्स आहेत म्हणजे 3 नॉवेल्सचे एक्स्ट्रॅक्ट आपल्याला दिलेले आहेत, तर या तिघंही नॉवेलचे एक्स्ट्रॅक्ट जे आहेत ते तुम्ही केअरफुली वाचायचे आहेत.
आणि याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते एलिमेंट्स बेस्डवर येतात, की नॉव्हेलचे जे एलिमेंट्स आहेत जसं की थीम आहे, प्लॉट आहे, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर्स, त्याचबरोबर कॉन्फ्लिक्ट, हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. सो दीज आर द की एलिमेंट्स अँड क्वेश्चन्स विल बी आस्क्ड ऑन द आस्पेक्ट्स. सो स्टडी ऑन द आस्पेक्ट्स केअरफुली सो दॅट यू कॅन राईट एनी आन्सर बेस्ड ऑन इट. आणि त्याच्यासाठी तुम्ही हे तिघंही जे नॉवेल्स आहेत, पहिलं नॉवेल आहे टू सर विथ लव, सेकंड नॉवेल आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, आणि थर्ड नॉवेल आहे द साइन ऑफ वॉर. तर या सगळ्याच नॉवेलचे आपण एलिमेंट्स जे आहेत ते करून जायचं आहे. पुढे काही जनरल टिप्स आहेत. वाचूया आपण. जनरल टिप्स फॉर रायटिंग HSC बोर्ड इंग्लिश ॲक्टिव्हिटी शीट. रीड द इन्स्ट्रक्शन केअरफुली अँड अंडरस्टँड इट्स मिनिंग. Write your seat number clearly on the question paper. Write the answers in complete sentence. इथे इनकम्प्लीट झालेलं आहे. इन कम्प्लीट सेंटेन्स म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये. डोंट राईट युअर ओनली ट्रू ऑर फॉल्स. राईट इट ओनली आफ्टर द सेंटेन्स. फिल इन द ब्लँक्स मस्ट बी रिटन इन कम्प्लीट सेंटेन्स. ओनली वर्ड्स मे नॉट बी गिवन फुल क्रेडिट. जसं की तुम्ही शॉर्टमध्ये लिहितात, पहिल्याचं D, दुसऱ्याचं C, तिसऱ्याचं A, फोर्थचं B, तर त्या त्या आन्सरला मार्क्स दिले जाणार नाहीत आणि म्हणून तुम्ही पूर्ण सेंटेन्स या ठिकाणी लिहायचे आहेत. रायटिंग स्किल मस्ट बी रिटन इन कम्प्लीट अँड इन प्रॉपर फॉर्मॅट. मेनी ऑफ द रायटिंग स्किल्स हॅज स्पेसिफिक फॉर्मॅट, सो फॉलो इट स्ट्रिक्टली. एक्झाम्पल फॉर ईमेल, ब्लॉग रायटिंग इन प्रॉपर फॉर्मॅट. जसं की ईमेल लिहिताना आणि ब्लॉग रायटिंग लिहिताना प्रॉपर फॉर्मॅटमध्येच लिहिले गेले पाहिजे. तर त्याचा फॉर्मॅट जो आहे, टेम्पलेट जो आहे, तो ऑलरेडी तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे आणि वर्गात पण शिकवताना तुम्हाला तो फॉर्मॅट जो आहे तो प्रत्येकाने आपण लिहून घेतलेला आहे. तर ईमेल असो, ब्लॉग रायटिंग असो, हेडरवर कोणते पॉईंट्स आहेत, फुटरवर कोणते आहेत, आणि सेपरेट पेजवर शक्य झालं तर हे दोघंही प्रश्न सेपरेट पेजवर सुरू करायचे आहेत. त्यानंतर व्हर्च्युअल मॅसेज. तर याचा पण टेम्पलेट जो आहे, फॉर्मॅट जो आहे तो ठरलेला आहे. सगळ्यात आधी डेट, खालच्या ओळीवर टाईम, त्याच्या खालच्या ओळीवर रिसिपंट्स नेम, की ज्याला आपण व्हर्च्युअल मॅसेज सेंड करत आहोत त्या व्यक्तीचं नाव, मेन मॅसेज काय आहे, आणि त्याच्या सगळ्यात खालच्या ओळीवर सेंडर्स नेम, पाठवणारा कोण आहे, मॅसेज पाठवणारा, तर त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. ड्रॉ द टेबल ॲज गिवन इन द क्वेश्चन पेपर. Your answers must be relatable, write neatly and cleanly. Attention to the time management as you have to complete the paper in time. Think, plan and then write, plan your answer. Draft it in your mind with proper beginning, middle and the end. It makes your answer meaningful. All the points has marks in writing skill. So write carefully. अशा पद्धतीने हे काही टिप्स आहेत. यूज नॉर्मल HB पेन्सिल. यूज ऑफ मल्टी कलर पेन्सिल्स आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. कोणत्याही कलरच्या वेगवेगळ्या रंगाच्या पेन्सिल्स वापरणं हे मनाई आहे, म्हणून फक्त ब्लॅक रंगाची HB पेन्सिलच वापरायची आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, इवन दो यू फील दॅट स्पेसिफिक क्वेश्चन इज रॉंग, स्टिल डोंट फॉरगेट टू अटेम्प्ट द क्वेश्चन. राईट द करेक्ट क्वेश्चन नंबर अँड राईट द आन्सर. If possible, write all the questions in proper order. Start new questions on new page. Use only blue pen. Plan and follow the time management suits to you. अशा पद्धतीने काही टिप्स आहेत. Highlight the key points in your answer, specifically the points asked in the question. Wish you all the best for your exam. I'm sure you will do best. So just relax and enjoy your exam. All the best.